राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आता उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली आता सुरू होणार आहे। या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासात पूर्ण होणार आहे। विशेष म्हणजे आता रुग्णांऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत। त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाहीये। या प्रणालीचं येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली आहे। गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नाविन्यपूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचं काम सुरू आहे। त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे। रुग्णाने रुग्णालयात सर्व रितसर कागदपत्र दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे। त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्र असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासात पूर्ण होणार आहे। त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच गेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40,775 रुग्णांना 333,6,81,500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे।